गुड मॉर्निंग एव्हरीवन फर्स्ट ऑफ ऑल. आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. आमच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि गौरवदादाच्या सुद्धा. सो आम्ही दोघं म्हणजे आम्ही दोन्ही कपल्स चाललेलो आहोत फिरायला. आणि अगदी सडन प्लॅन झाल्यामुळे आम्ही काहीच बुकिंग केलेली नाही आहे, काहीच नाही आहे, तसेच निघालेलो आहोत आम्ही. हां, अचानक ठरलेला प्लॅन आहे ॲक्च्युली. आणि आम्ही खूप ट्रायआउट केले, पण आम्हाला कुठेच हॉटेल्समध्ये बुकिंग्स नाही मिळाले बिकॉज वॅकेशन्स चालू आहेत आणि विकेंडसुद्धा आहे. सो जितके पण आम्ही हॉटेल्स सॉर्ट आउट केले सगळे बुक आहेत ऑलरेडी. सो बघू आता ऑन द वे, जिथे बुकिंग्स मिळेल तिथे मिळेल, अदरवाईज स्वामी देतीलच शोधून जे काही असेल ते. सो आता आम्ही निघालोय सापुताऱ्याला जायला. सापुताऱ्यामध्ये पण कुठे जायचंय काय जायचंय काहीच बघितलं नाहीये, फक्त कंटाळा आलाय, घरी सेलिब्रेट करायचं नाहीये म्हणून निघालोय. आणि आज आहे आमची 4थी ॲनिव्हर्सरी. लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी आम्ही ॲनिव्हर्सरीसाठी काहीतरी प्लॅन करतो आणि दरवर्षी त्याचा पचका होतो. सो ह्या वर्षी आम्ही काहीच प्लॅन नव्हता केला, रात्री बॅग भरलेत आणि आज सकाळी निघालोय. सो मी, स्वामीज्ञाचे डॅडू, हा स्वामीज्ञाचा गौरव मामा, मीन्स ती त्याला सॉफ्ट सॉफ्ट मामा बोलते, ही स्वामीज्ञाची मामी आणि ही आमची सर्जराजाची जोडी. हा हा, ती ती आवी दिदी आहे. ती कोण आहे स्वामीज्ञा? बोल. मी कोण आहे? मी कोण आहे? ही कोण आहे? ही ज्या साईडला बसली ती आवी दिदी. ओके. सो गाईज, 3, 2, 1 गो. सलीला जायचं, जायचं सलीला, ए सलीला जायचं, जायचं सलीला. We are wishing ourselves, that is 3, 2, 1 go. Happy anniversary to us. Cheers to 4 years. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इकडूनच टाकलं का? त्या गाण्याचं तर फिरून आलं ते. नागपूरचा फिरून आलाय. कावडीची दिली का नाही इथलं गाव. आम्ही नाशिकमध्ये ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. तो वाजलेत सकाळचे 9 नियर बाय आणि आम्ही ब्रेकफास्टसाठी इथे थांबलेलो आहे. द व्हाईट फोर्ट म्हणून जे रेस्टॉरंट आहे. तुमचा गौरव मामा जो बेबी सिटरचं काम करतोय सध्या. गौरव मामा, स्वामीज्ञा, स्वामीज्ञाची पॅन्ट बघ, एक पाय वर एक पाय खाली, अशी इन्फ्लुएन्सर. आणि इथे अनिशा डेकोरेशन केलेलं आहे, तर मी म्हटलं का नाही फोटो काढून. रेडी बस जरा असा व्हिडिओ. आणि आम्ही आता इथे ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला आहे. हे आहे आमचं टेबल जिथे ॲनिव्हर्सरीचं डेकोरेशन केलेलं आहे छान. आणि आम्ही आमच्या बफेटचं वेट करतोय आणि इकडे स्वामीज्ञा आणि आविरा दिदी एन्जॉय करते मामीसोबत. आणि मामी त्यांना कव्हर करते मोबाईल. इथे ब्रेकफास्ट आमचं करून झालाय आणि ह्या दोघींची मस्ती चालू होती ते बसमध्ये बसून हे. आणि आम्ही निघालोय बाहेर. स्वामीज्ञा आणि आविरा काही निघायचं नाव घेत नाहीये. दोघी पण अजून इथेच खेळतायत मागे पाळण्यात, बघू शकतात.
बिलकुल पण निघायचं नाव घेत नाही. त्यांना फक्त पाळणा हवाय. पाळणा म्हणजेच बाहेर फिरायचं किंवा स्विमिंग पूल म्हणजेच बाहेर फिरायचं, बस इतकंच समजतंय. डॅडू तर कारमध्ये जाऊन बसलाय. पण छान व्ह्यू आहे ॲक्च्युली, सुंदर. हवा पण छान सुटली आहे. कह दो ना you are my Sonia. कह दिया you are my Sonia. You से लव मैरिज तक, हस्बैंड से पापा तक का सफर, हैप्पी एनिवर्सरी मिस्टर आशिक, तू है हमारी दुनिया का सहारा, दुनिया का सहारा. मंदिर मामाची चॉईस आहे, अशा तऱ्हेने तुला ऍक्सेप्ट करत लागेल. तुला आवडो नाही तर नाही आवडो. अरे दोघींना हा घेतो करवंद नकोय, जांभळं आणि चिंच. बाय माझी रडवली का? 50 दोन ना. आणि ते स्वामीज्ञ आणि आविरा रडतायत. त्यांना असं वाटतं की त्यांना घेणारच नाही होत. आणि ही आमची कीर्ती मामी बार्गनिंग करतीये. आमच्याकडे आणले काढायला गेलो ना फुडाला, आमच्या घरी जांभोळी कंडावर राहते. आणि आज स्वामीज्ञ फर्स्ट टाइम जांभूळ टेस्ट केलंय तिने. पिलू कसं लागतंय? नको नंतर घेते, थांब ना. पिलू कसं लागतंय? हा काय कसं लागतं? यम्मी लागतंय. ओके. आविरा कसं लागतंय? नाही आवडलं आविरा. आविरा आवडलेलं नाही आणि स्वामीज्ञाला आवडलेलं आहे. स्वामीज्ञा बोलतीये की यम्मी लागतंय. पिलू दाखव, तू काय खाते दाखव. हे नाही खात. ओके, मग काय खाते? चिंच खाते. दाखव काय खाते दाखव. बी काढून खाते ना? दाखव ना याच्यात काय खाते असं दाखव त्यांना. हा कसं लागतं? काय स्वामींमध्ये पावसात काढलेत ना त्यामुळे. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत सापुतारामध्ये. आणि अजूनही आमचं हॉटेलला बुकिंग झालेलं नाहीये. आणि आता आम्ही ठरवलंय रॅन्डमली जे हॉटेल दिसेल तिथे रूम मिळाली तर मिळाली, अदरवाईज बघूयात पुढे जे होईल ते होईल. सापुताऱ्याला पोचलेलो आहोत. लंचसाठी आम्ही चांगला रेस्टॉरंट बघतोय, पण डोंट नो कुठे कशी टेस्ट असेल. आता आम्ही इथे एका रेस्टॉरंटला थांबलोय, हॉटेल लेक व्ह्यू. ॲक्च्युली आम्ही गुगल केलेलं तेव्हा पण आम्हाला हेच हॉटेल सारखं येत होतं. सो आम्ही आम्हाला रॅन्डमली तेच पहिले लागलं इथे आल्यानंतर. सो आम्ही तिथेच लंच ट्राय करतोय. लेट्स सी कसं असेल आता टेस्ट, वी डोंट नो. आणि यांची दोघींची मस्ती चालू आहे. आविरा रडती, आविरा म्हणते मला कढीवर घे. आणि स्वामीज्ञाचं असं म्हणणं आहे की मी येतच नाहीये, मला गाडीतच बसून जांभूळ खायचंय. हे बघा. आणि स्वामीज्ञा खूप जास्त रडतीये कारण तिच्या हातातला जांभूळ खाली पडलाय आणि तिला दुसरा हवाय. स्वामीज्ञा बघू कशी रडते. घट्ट पकड, संपलेत. संपळा आहे, घट्ट पकड. खालचं नाही खायचं. गुड गर्ल. आणि आम्ही लेकव्ह्यू हॉटेलला लंचसाठी थांबलेलो आहोत आता. पण स्वामीज्ञा काही जांभूळ सोडतच नाहीये. आणि आविरा दिदी आमची मोबाईल घेऊन बसलेली आहे. मिरची ती मिरची. बडू नाहीये, ते ऑर्गेनो आहे. आणि आमचे डॅडू अजूनपर्यंत हॉटेलच शोधतायत. आम्हाला अजून काही हॉटेल मिळालं नाहीये. सो कीर्ती मामी आणि माझं असं म्हणणं आहे की आपण गाडीतच झोपूयात, हॉटेलचे पैसे वाचवा आणि आम्हाला त्याच्या बदल्यात शॉपिंग करा. काय ग? मग तुला शॉपिंग करायची ना. आणि स्वामीज्ञाचा नवीन ड्रेस, त्याची तिने वाट लावलेली आहे. जांभूळचे डाग पाडले.
आणि आम्ही आता आहोत सापुतारामध्ये. पॉइंट्स बघण्यासाठी आम्ही वर आलो होतो, बट आमचं हॉटेल अजूनही बुकिंग झालेलं नाहीये, म्हणून आम्ही परत खाली चाललोय. कारण की वर हॉटेल बुक करताना आम्हाला काही नेटवर्कच नव्हतं, सो आम्ही नेटवर्कसाठी पुन्हा खाली चाललोय. हॉटेल बुक करून पुन्हा आम्ही वर येणार आहोत. व्ह्यू तर खूप सुंदर आहे. आणि आता आम्ही इथे एका गार्डन मध्ये आलोय मुलांना घेऊन खेळण्यासाठी. ही आमची शायनर स्वामीज्ञा. बाय कर, हाताने कर ना, हाताने. ओके, बघत पण नाही. आणि ती आमची दुसरी शायनर पुढे चालली आहे. आता इथे मुलींना खेळायला सोडून आम्ही हॉटेल्स बघतोय, हॉटेल बुकिंग साठी. कारण की कारमध्ये बसून बुकिंग करत होतो, पण त्यांनी काही आम्हाला करून नाही दिली. त्यांची किरकिर किरकिर चालू होती, सो म्हटलं त्यांना बिझी ठेवूयात आणि आपण आपलं काम करूयात. आणि आता इथे गौरव मामा आणि डॅडू दोघं पाळण्यावाले झाले झोका द्यायला. चलो 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 50 का एक 50 का एक आप भी आइए अपने बच्चों को बैठाइए. वन्स मोर, वन्स मोर. 50 रुपया 50 का एक 50 के एक. आप भी आओ अपने बच्चों को भी बैठाओ. हमारा दाम हमारा काम. ती मस्त हसते बघ किती. एक ही राउंड मिलेगा. हमारा काम. पिल्लू चलो पेरेंट्स के लिए स्लाइड. घाबरली घाबरली. आता तिथे रे, आता तिथे. फक्त स्लाइडवर खेळण्यासाठी आम्ही टिटवाळ्यावरून सापुताऱ्याला आलेलो आहोत. किती किलोमीटरचा प्रवास करून आलो आपण? 200 किलोमीटरचा प्रवास करून आलो खास स्लाइडवर खेळण्यासाठी. आणि हा आमचा गौरव मामा. लहानपणी त्याला पाळण्यात आणि जत्रेत बसायला नव्हतं मिळालं, म्हणून तो आता हाऊस पूर्ण करून घेतोय. लहानपणी त्याला घोडा समजवून गाढवावर बसवलेलं आणि फोटो पण काढलेत त्याचे. आणि हे डॅडू इथे बसले. डॅडू काय पोच दिली तुम्ही? अरे तुम्ही चक्कर लोकांना मी व्हिडिओत बघते, तुम्ही काय बोलताय ते? पहिले बोलली नंतर बोलली ना. आता आम्ही आलेलो आहोत बोटिंग साठी. मी तर तसं पाण्याला घाबरते, बोटिंग करायला माझी बिलकुल पण इच्छा पण नाही आणि हिंमत पण नाही. पण गौरवदादा आणि कीर्तीला बोटिंग करायची आहे, सो आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर ट्राय करणार आहोत. लास्ट टाइम महाबळेश्वरला सुद्धा आम्ही बसलेलो बोटिंगमध्ये आणि 5 मिनिटातच मी बोट रिटर्न घ्यायला लावलेली बिकॉज मी घाबरली. आता बघूयात काय होतंय. कीर्ती आणि आविरा पुढे आहे आणि स्वामीज्ञा आणि डॅडी मागे आहे. आणि आता आम्ही तिकीट्स वगैरे काढलीत. आता आम्ही चाललोय बोटिंग मध्ये. आणि आता लाईफ जॅकेट वगैरे घालून आम्ही निघालोय बोटिंग साठी. मी तर खूप जास्त घाबरली आहे. बघूयात आता पुढे. गौरवदादा फोर्सफुली घेऊन चाललाय आम्हाला. जी तुला व्यवस्थित चालवता येईल ती. नको, ती खूप हेवी असेल. जी इझी असेल राईड करायला तीच. कीर्ती तू चालवशील ना? आणि खूप घाबरत घाबरत आम्ही बसलोय बोटिंग मध्ये आता इथे. आणि हे आमचे 2 रायडर आहेत, कीर्ती, गौरव दादा, आविरा. आणि अर्धवटच बोटिंग करून मी नेहमीप्रमाणे उतरलेली आहे, कारण की मी घाबरली आहे. त्याच्यामुळे मी आकाश, स्वामीज्ञा आणि मी आविराला सुद्धा घेऊन उतरली आहे. त्यांना दोघांना पुढे पाठवलंय कारण की स्वामीज्ञा रडतीये, तिला पाण्यात उतरायचं, त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेऊ शकत. आम्ही उतरलेलो आहोत.
आता आम्ही खाऊ खाणार आहोत ना. आम्ही आविराला सुद्धा खाली उतरलो होतो घेऊन पाण्यामधून, कारण की मुली रडत होत्या पाण्यात म्हणून आम्ही बाहेर आलेलो. पण तिचे मम्मी पप्पा गेलेत राऊंड मारायला बोटिंग मध्ये अजून पण, आणि ती खूप रडते, तिला मम्मा पाहिजे. आवी ती पाणी पी सांगते, ती पाणी पी थोडस घे. अंकल खाऊ आणतोय, पाणी पी. स्वामीज्ञा, स्वामीज्ञा तू खाऊ खाल्ले, बघू कशी दिसते, तोंड दाखव. फायनली आविरा दीदीचे मम्मी पप्पा आलेले आहेत आणि ती रडायची थांबलेली आहे. आणि स्वामीज्ञा तिला बोलत होती, तुझी मम्मा नाहीये, तुझी मम्मा नाहीये, माझा पण आकाश नाहीये, अशी बोलून ती पण डॅडी जवळ गेली रडत रडत. स्वामीज्ञा आज पहिल्यांदा गोळा टेस्ट करणार. चूक असं नाही बा, असं असं ओढ, इकडे बघ, मम्माकडे बघ. चूक ना, चूक चूक चूक. पाडशील तू, पाडशील. हे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हे बघ सोडायचं. चूक ना. कसं आहे यम्मी. चुक 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 चुक. कसं आहे, मजा आली. कसं आहे, मामीचाच लागतो. आता आम्ही पुन्हा वर आलेलो आहोत टेबल पॉइंटला. मगाशीच पार्किंग मध्ये येऊन आम्ही रिटर्न गेलेलो, नेटवर्क नव्हतं म्हणून, आणि खाली जाऊन. आणि आम्ही आता इथे आलोय, आविरा गेली आहे जम्पिंग मध्ये आणि स्वामीने एकदम गाढ झोपली आहे, उठायचं नावच नाही. मम्मी नाही मला जमत. आकाश थांबव ना. परत राऊंड घेऊ शकतो. गौरव दादा, मी बघ कसा व्हिडिओ. अरे काय पुढे पडाल मी. गौरव ऍक्टिंग बस झाली. उचल, लोक व्हिडिओ करतात तुझं. संपले पैसे, उठ. आणि फायनली स्वामीज्ञा उठलेली आहे आणि उठून बबल्स एन्जॉय करते, ती आणि आविरा दीदी. आविरा दीदी तिच्या सोबत कर. परत परत तू उडव अशा जोरात. काय गौरव दादा, काय आणि गौरव दादाला पण डोळायला लागले. बघू गौरव दादा, काय न्यूज खरी आहे का सोबत डोळे. आविरा खरं आहे का. हम दो हमारे दो. सगळे गेम्स वगैरे खेळून झालेत ऑलमोस्ट. मुलींचं सुद्धा एन्जॉय करून झाले. आता आम्ही निघतो इथून. वरती टेबल पॉइंटला होतो, तर निघून आम्ही खाली उतरणार आहोत आणि ऑन द वे बघूयात कुठे हॉटेल. कुठे चाललोय आपण. खाली वनीला. ओके. स्वामीने करते, तिला वाटलं टनेल आलंय परत. तिला आठवलं. आणि टेबल पॉइंट वरून निघाल्यानंतर आम्ही डिनरसाठी हॉटेलला थांबलो आहोत, जिथे आम्ही हॉटेल रूम बुक केलेत रात्रीसाठी. आज त्यांच्याकडेच आम्ही डिनर पण करतोय. त्यांनी ॲक्च्युली आमच्यासाठी सोय केली होती, म्हणजे व्यवस्थित अरेंजमेंट्स केल्यात सेलिब्रेशनसाठी, बट बिलकुलही पेशन्स नाही आहेत. सो आम्ही तिथे खालीच त्यांच्या फ्लोअरवर नॉर्मल फॅमिली सेक्शनमध्ये डिनरसाठी थांबलोय. खूप जास्त थकवा पण आलाय आणि गाडीत नंतर झोपून गेल्यानंतर मध्ये काही शॉट्स नाही घ्यायला मिळाले. मी डिरेक्टली इथे आल्यानंतर उठली आहे, इतकी गाढ झोप लागली होती. आणि स्वामीज्ञाला झोपेतून उठवल्यामुळे तिची चिडचिड झाली आहे. आणि दुपारी जो तिने बर्फाचा गोळा खाल्ला होता, फर्स्ट टाइम टेस्ट केलाय, त्याच्यामुळे तिच्या लिप्सला छान असा रेड रेड कलर आलेला आहे. आणि आमचं डिनर करून झालेलं आहे आणि आम्ही आमच्या कॉटेजवर आलेलो आहोत. आम्ही प्री बुकिंग केली नव्हती, पण तरीसुद्धा आम्हाला जसं हवं आहे तसं मिळालेलं आहे. अगदी तसं नाही म्हणता येणार, बट समाव सिमिलर आहे. पिलू पुढे पुढे.
आणि आम्ही जस्ट चेक इन केलेलं आहे आमच्या रूममध्ये. अवतार झालेला आहे. स्वामिज्ञा, कसं वाटतंय तुला? लपू नकोस तू. आणि मग त्यानंतर फ्रेश होऊन रेडी होऊन आम्ही केक कट करून ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. खूप फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि असा गेला आमचा आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट डेसाठी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.